CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा। अंबरनाथ नगरपरिषद मध्ये होणारा भ्रष्टाचार विरोधात सावंदा आमरण उपोषण शिवप्रसाद रामकुमार गुप्ता बसली आहे। उपोषणाला आजचा 12 दिवस असून 9व्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली व त्यांना रुग्णालय मध्ये ऍडमिट करावे लागले, परंतु त्यांच्याकडून लेखी पत्र घेतले की इथून पुढे आपण उपोषण चालू ठेवले तर तुमची प्रकृती खालवली किंवा जीवाला धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी तुमची राहील अशी लिहून घेतले। तरीही स्वतःची जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या जनहित कल्याणासाठी व तसेच अंबरनाथ नगरपरिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते पुन्हा उपोषणाला बसले व तसेच अनेक वर्षापासून शिवप्रसाद रामकुमार गुप्ता, आम आदमी पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून जवसई विभाग क्रमांक 1-2 येथील सोयी सुविधा गरज कामाचा पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलाही अधिकारी दखल न घेतल्यामुळे आमरण उपोषण करत आहेत। जाणून घेऊया आमरण उपोषणला बसलेले शिवप्रसाद रामकुमार गुप्ता यांचे मुद्दे काय आहे। पहिला, वार्ड क्रमांक 1 आणि 2 मध्यम रोडवर रस्ता बनवणे यासाठी विनंती अर्ज दिनांक 26/12/2019। दुसरा अर्ज, वार्ड क्रमांक नंबर 1 मधील रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाबाबतचा अर्ज दिनांक 19/7/2024 ला देण्यात आला। परत तिसरा अर्ज, वार्ड क्रमांक 2 मधील कॉन्क्रिटी रोड करणे बाबत अर्ज दिनांक 10/7/2023 ला देण्यात आला। पुन्हा चौथा अर्ज, वार्ड क्रमांक 2-1 मधील स्मशानभूमी बनवून मिळण्याबाबत अर्ज 19/2/2022 ला देण्यात आला। परत पाचवा अर्ज, वार्ड क्रमांक 1 मधील पायवाटा बनवण्याबाबत अर्ज 1/4/2000 पोलीस रोजी देण्यात आला। पुन्हा वार्ड क्रमांक 1 मधील लाईटीची व्यवस्था करण्याबाबत अर्ज 30/3/2024 ला अर्ज करण्यात आला। परत अर्ज 7वा, भाजी मार्केट गार्डनची जागेवर बिल्डिंग लोक आपले कब्जा करत असून त्या जागेची मोजमाप करून त्वरित सादर जागा मोकळी करण्याबाबत। तसेच 8वा अर्ज, वार्ड क्रमांक 1 डिफरन्स कॉलोनी वाघवाडी पर्यंत विकास कामाकरिता 1,20,00,000ची निधी 3 वर्षापासून उपलब्ध झालेली होती, त्याचे काय झाले। 9वा अर्जंट 5 वेळा उपोषण केल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात असे आश्वासन दिले होते, आम्ही विकास काम करणार, पण अद्याप पर्यंत काम झाले नाही। 10वा अर्ज, वार्ड क्रमांक 1 व्यवसाय लक्ष्मी नगर येथे सुरेश दाभले शंकर मंदिरापर्यंत रोड बनवण्याचे काम झालेले आहे। सादर काम ज्या बिल्डरला देण्यात आलेले आहे ते काम अजूनपर्यंत सुमारे 2 वर्षे झाले नाही आहे, तरी त्या बिल्डराला मुख्य अधिकारी समोर आणण्याबाबत एवढे पत्र व्यवहार करून सुद्धाही कुठल्याही अर्जावर दखल न घेतल्यामुळे शिवप्रसाद रामकुमार गुप्ता यांना आमरण उपोषणाला बसावे लागले व तसेच त्यांचे सहयोगी नरेंद्र त्रिपाठी, अमोल भट्ट्याच्या, विनोद चव्हाण व त्यांची पत्नी संगीता गुप्ता सोबत बसले आहेत। या आमरण उपोषणाचे तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या हिताचे असलेले मागण्या पूर्ण करावे असे शिवप्रसाद राम गुप्ता यांनी प्रसार माध्यमांना सांगितले व जवळ मागणी पूर्ण होणार नाही तर ते आमरण उपोषण सोडणार नाही असे त्यांनी सांगितले। CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा।